नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्याला पीक विम्याचं वाटप झालेलं होतं. जसं धान बोनससाठी राज्य शासनानं 2-2 टप्पे निर्माण केले, त्या टप्प्यानं जेव्हा 3770 कोटी रुपयाचा राज्य शासनाचा हिस्सा आलेला होता, त्या पिरियडमध्ये विमा कंपन्यांनी फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 स्टिगर्ससाठीच पीक विम्याचं वाटप केलं होतं. परंतु उर्वरित जो काढणी पश्चात नुकसान भरपाईचा स्टिगर्स होता, त्या स्टिगर्ससाठी राज्य शासनानं निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता आणि तो निधी वाट पाहावी लागली म्हणून आजपर्यंत तो अडकलेला आहे. परंतु विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री यांनी 15 दिवसामध्ये उर्वरित जितका पीक विमा राहिलेला आहे जुना, तो सर्व पीक विमा वाटप करण्याचा आणि 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील असा शब्द त्यांनी दिलेला होता. परंतु त्यासाठी आता 15 दिवसही उलटून गेले. परंतु ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये राज्य शासनाने 1058 कोटी रुपयाचा जो पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांचा राहिलेला होता खरीप हंगाम 2024चा, तो GR मार्फत राज्य शासनानं निधी वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. कारण ज्यावेळेस GR निघतो तेव्हा राज्य शासनाला तो निधी सुपूर्द करावाच लागतो. 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस मागपुढे होऊ शकतं, परंतु हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागतात. कारण GR काढला याचा अर्थ निधीची तरतूद केली व त्या निधीची पूर्तता राज्य शासनाला करावी लागते. आणि अखेर ज्या खरीप हंगाम 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, त्यासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान या 2 स्टिगर्ससाठी राज्य शासनानं वाटप केलं होतं. परंतु उर्वरित एक जे स्टिगर्स राहिलेलं होतं, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि शेवटचं स्टिगर्स म्हणजे यील्ड बेस पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांचा 75% पीक विमा, हा उर्वरित पीक विम्यामध्ये राहिलेल्या आता पीक विम्यामध्ये याचा समावेश आहे. त्यामुळं काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी पैसे येणार आहेत व यील्ड बेसचेही पैसे भरपूर शेतकऱ्याला येणार आहेत. तर अशीच एक अपडेट आणि नवीन अपडेट आज आपण देणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांचे जे प्रधानमंत्री फसल विमा योजना जे ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्टेटस जर चेक केलं तर तुमचे स्टेटस बदललेले दिसत आहेत. कारण आता खूप जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. कारण काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि यील्ड बेस जो उर्वरित राहिलेला शेतकऱ्यांचा पीक विमा होता, यासमोर जे स्टेटस बघितल्यानंतर अगोदर नो क्लेम अशा काही गोष्टी भनगडीत दिसत होत्या, त्या ठिकाणी आता ॲप्रूव्हल येऊ लागलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या रकमा दिसू लागलेल्या आहेत. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं का होईना आता त्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. कारण मी जेव्हा चौकशी केली तेव्हा चौकशीअंती हे समजलं की अजून जिल्ह्यासाठी निधी आलेला आहे, परंतु स्टेटसमध्ये काही बदल झालेला नाही. असं विचारल्यानंतर त्याने ते स्टेटस लवकरच अपडेट होईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी भरपूर कमेंट केलेल्या हे मी वाचल्या की आता स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्याचा 10 तारखेला अमाऊंट दाखवत आहे, काही जिल्ह्याचा अवेटेड दाखवत आहे, कुणाचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे, कुणाची रक्कमच दाखवत आहे. त्यामुळे याचा अर्थ असा समजा की लवकरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार आहेत. कारण खूप दिवसापासून ज्या वाट पाहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. कारण आता स्टेटस ज्या पद्धतीने अपडेट व्हायला चालू झाला आहे, त्यामुळं आपलं उर्वरित पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल आहे. कारण जोपर्यंत निधी राज्य शासन विमा कंपनीला पोचता करत नाही, तोपर्यंत विमा कंपनी हालचाली करत नाहीत. ज्यावेळेस त्यांचा निधी त्यांच्यापर्यंत पोच होईल, त्यानंतरच त्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. काही जिल्ह्यामध्ये तर क्लेम रद्द केलेले होते, काही जिल्ह्यामध्ये तर विमाच रद्द केला होता. अशाही जिल्ह्या, परभणी जिल्ह्यासारख्याही काही भागामध्ये शेतकऱ्यांचे स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले आहेत त्यांना तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस अजूनही बदललेलं नसेल तर लवकरच त्यांच्याही स्टेटसमध्ये बदल होईल. आणि मुख्यत्वे करून ज्या शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान यासाठी लोकलाईटचा क्लेम जरी मिळाला असेल तर त्या शेतकऱ्याला जर तो नंतर अजून काढणी पश्चात नुकसान भरपाईचा जर तो क्लेम केला असेल, त्यालाही दुसऱ्या वेळेस अजून एकदा पीक विमा मिळणार आहे. त्यामुळं असं समजू नका की आम्हाला पीक विमा आता मिळाला आहे, परंतु मी दुसऱ्या वेळेस जो क्लेम केला याचे पैसे येतील का नाही, त्याचेही पैसे येऊन जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अगोदर जितकी रक्कम आलेली आहे त्याच्यापेक्षा काढणी पश्चातची रक्कम काही पैशाने जरी जास्त असते. त्यामुळं काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी जेव्हा पीक कापणी चालू होती त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर
अजून एकदा पीक विमा मिळणार आहे. जरी काही शेतकऱ्यांचा लोकलाईटचा पीक विमा मिळाला नसेल तर त्या शेतकऱ्याने जर काढणी पश्चातचा डायरेक्ट क्लेम केला असेल तर त्याला तो काढणी पश्चातचाही पीक विमा मिळून जाणार आहे. उर्वरित ज्या ज्या जिल्ह्यामध्ये 25% पीक विम्याचं वाटप झालं होतं त्याही शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे. त्यामुळं असं समजू नका की राज्य शासनानं जो उर्वरित निधी आहे तो निधी सुपूर्द करून टाकलेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांचं असं झालं आहे रब्बी हंगामाचाही पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचीही ती स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. तुम्ही चेक करून बघू शकता रब्बी हंगामाची स्टेटस बदलले आहेत. तिथं अप्रूव्हल आलेला आहे सर्व. काही पैशांना पैसेसुद्धा दाखवत आहेत. परंतु ज्याचं अजून पैसे दाखवले नसतील त्यांचेही पैसे अपडेट होऊन तिथं स्टेटसमध्ये पैसे दाखवायला सुरुवात होईल. त्यामुळं आपल्याला अपडेट हीच द्यायची होती की आता जो निधी 15 दिवसात राज्य शासन खरीप हंगाम 2024चा वाटपाचा जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता त्यासाठी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे म्हणायला हरकत नाही. कारण आपली स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदलत आहेत. काही जणांचे 26 तारखेला बदललेत, काही जणांचे 25 तारखेला, काही जणांचे जूनच्या 10 तारखेला, 15 तारखेला. खूप म्हणजे जसं दिवस पुढे जात आहेत तसं प्रत्येक शेतकऱ्यांचं स्टेटस वेगळं दाखवायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यामध्ये रक्कम एक दाखवत होतं परंतु आता रक्कम वेगळी दाखवत आहे. कारण ज्याप्रमाणे लोकलाईटचा क्लेमचा जो आपल्याला स्टेटस या अगोदर दिसत होता त्या जागेत आता ज्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केला आहे त्याचा पोस्ट हार्वेस्टचाही आता पेमेंट त्याच्या खाली दाखवत आहे. कारण वरील लोकलाईटचा तुमचा पहिला जरी पीक विमा मिळाला असला तर त्या पीक विम्याच्या पहिल्याची रक्कम तुम्हाला दाखवेल आणि त्याच्या खाली जो दुसरं रक्कम दाखवेल ते तुम्हाला ते नंतरच्या क्लेमचे पैसे दाखवत आहे असं स्पष्ट आहे. आता काही जिल्ह्यामध्ये अशा कमेंट येत आहेत की आम्हाला यील्ड बेसचा पीक विमा मिळेल का नाही. ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचं स्टिकर आहे त्या जिल्ह्याला यील्ड बेसचाही पीक विमा मिळून जाणार आहे. त्यामुळे यील्ड बेसवाल्यांनी काही घाबरायची गरज नाही. काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की उडदाचा पीक विमा, कापसाचा पीक विमा, सोयाबीनचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा राहिला आहे तो आमचा मिळेल का नाही. तुमचा ज्या पिकाचा पीक विमा आजपर्यंत राहिलेला आहे त्या सर्व पिकांचा पीक विमा मिळून जाणार आहे. उडीद असो, तुमचं कापूस असो, या सर्व पीक विम्याचा जो पीक विमा आहे तो मिळून जाणार आहे. तुमची स्टेटस तुम्ही चेक करून पहा. कारण तुमच्या विमा कंपनीला जर तुमच्या राज्य शासनाचा निधीची पूर्तता वितरणाची प्रोसेस होत असेल तर तुमची ही स्टेटस बदलायला सुरुवात होईल. तुम्ही ही स्टेटस चेक करून पहा. काही शेतकऱ्यांचे अजून जरी स्टेटस बदललेले नसतील तरी ते अपडेट होतात परत ते स्टेटस आणि अपडेट होताच तुम्हाला तिथे रक्कमेत दाखवायला सुरुवात होऊ शकते. आता खूप जणांच्या कमेंट आहेत की दादा माझं यील्ड बेसचा विषय असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचा पीक विमा मंजूर झाला पीक कापणी प्रयोग आधारित त्यांचाही पीक विमा याच्यामध्ये मिळून जाणार आहे. कारण जास्तीत जास्त यील्ड बेसचं 0-0 दाखवत आहे. त्यामुळे यील्ड बेसचं कसं आहे आता सध्या काढणी पश्चात ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला निधी आहे तो वाटप होईल आणि ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचा पीक विमा आहे तिथेही तो मिळून जाणार आहे. त्यामुळे आजच्या अपडेटमध्ये इतकंच सांगायचं होतं की शेतकऱ्यांच्या जो स्टेटस आहेत ते स्टेटस आता बदलायला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगाम 2024चा पीक विमा लवकरात लवकर पडून जाणार आहे. जर तुमचं स्टेटसमध्ये बदल झालेला नसेल तर लवकरच होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.